माढा विधानसभा निवडणुकीवेळी परळी मतदारसंघामध्ये ईव्हीएम मध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोप निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केलेला आहे। रणजित कासलेने केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली। ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं, जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं। त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ, तिथून का काढलं? जेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपुरं मनुष्यबळ होतं परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री। बघा तुम्ही जो एन्काउंटरचा मुद्दा घेताय आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला, हा कितलीच हजेरी। त्यांनी जो आरोप केलाय त्या आरोपाच्या सोबत त्यांनी पुरावा दिलाय की माझ्या खात्यामध्ये 10 लाख रुपये हे टाकण्यात आले की ईव्हीएम पासून दूर जा। तेव्हा हे प्रकरण सुकृत दर्शनी अत्यंत गंभीर आहे। एसआयटी गठीत झाली पाहिजे, याची सीबीआय कडून चौकशी झाली पाहिजे आणि ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या संदर्भात मोजणी कधी सुरू करणार निवडणूक आयोगाने बोललं पाहिजे आणि महाराष्ट्रातला जे स्कॅन्डल आहे 75 लाख मतदान वाढायचं याचा पर्दाफाश झाला पाहिजे।